श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। श्री पंतभूतपीठातर्फे श्रींची पत्रे पत्रवाचन या कार्यक्रमामध्ये आजच्या 22व्या आठवड्याच्या रविवारच्या सत्रात आपण सहभागी झालेलो आहोत। आजच्या आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात भजन सेवेने करणार आहोत। मी सौ शलाका मामुणकर यांना विनंती करतो की त्यांनी भजन सेवेत सुरुवात करावी। नमस्कार सुनीता। नमस्कार। श्री गुरुदेव दत्त। या गुरु भक्ती योग शिकुया, रंगांगणी नाचूया। या भवरोग दूर करूया, काळासी खेचूया। याहू प्रेम भरेचे विश्व भरूया, ऐसेचे गरजे तसे। तू हा सद्गुरु दत्त कर्दळीपुरी, पंत स्वरूपी वसे। पंत स्वरूपी वसे, पंत स्वरूपी वसे। श्री गुरुदेव दत्त। 1310 क्रमांकाचं हे पद आहे। प्राप्त घडी तुझी साधून घेई, पुढची घडी तव हाती नाही। प्राप्त घडी तुझी साधून घेई, पुढची घडी तव हाती नाही। गेले ते गेले मागोती नाही, गेले ते गेले मागोती नाही। भविष्य कोणी पाहिले नाही, भविष्य कोणी पाहिले नाही। प्राप्त घडी तुझी साधून घेई, पुढची घडी तव हाती नाही। भोगिले भोगीसी वाट विटन मानीसी, भोगिले भोगीसी विटन मानीसी। वस्ती सदा तुझी स्वप्न घेई, वस्ती सदा तुझी स्वप्न घेई। प्राप्त घडी तुझी साधून घेई, पुढची घडी तव हाती नाही। सदानंद सद्गुरु दत्त, सदानंद सद्गुरु दत्त। भजनी खेळे प्रेम डोही, भजनी खेळे प्रेम डोही। प्राप्त घडी तुझी साधून घेई, पुढची घडी तव हाती नाही। प्राप्त घडी तुझी साधून घेई, पुढची घडी तव हाती नाही। श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद शलाकाताई, खूप छान भजन सेवा सादर केली। आता आपण आपल्या पत्रवाचनाकडे वळूया। आजचं पहिलं पत्र
शलाकाताई, आजचं पहिलं पत्र जे आहे, हा, मला वाटतं आपण आपल्या पत्रवाचनापासून सुरुवात करूया. अवधूत जाधव, त्यांचा थोडासा कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे, बरं. तोपर्यंत आपण सुरू करूया. सुरू करा चालेल. आपलं पत्र. हो. झालं. श्री गुरुदेव दत्त. पंत स्वरूप सर्व मंडळींना नमस्कार. आज आपण श्रींचे पत्र यामधील 175वे पत्र पाहणार आहोत. हे पत्र पंत महाराजांनी विठूला लिहिले आहे. आपण विठूचा व्यक्तिपरिचय पाहूया. विठू म्हणजे विठू आणि गुंडू सोनार हे दोघे भाऊ होते. ते दड्डीचे होते, दड्डीकर होते. हे श्रीपंतांचे जिवलग मित्र होते. कायम पंतांच्या बरोबर असायचे. श्रीपंतांच्या विरुद्ध काही मंडळी पंतांचा हेवा दावा करू लागली. त्यामुळे त्यांचं स्फुटीकरण झाले. त्याचा मनस्ताप श्रीपंत महाराजांना खूप झाला. 1883 सालापासून हे सुरू होतं आणि 1892ला त्यांचा समेट झाला. नंतर त्या मंडळींना कळलं की आपली मोठी चूक झाली आहे. मग पंतांची त्यांनी क्षमा मागितली, पंतांचा गौरव केला आणि मग सगळी मंडळी 1897ला एकत्र आली. त्यापैकी जे मुख्य होते कृष्णराव गुमास्ते यांची मुलं महाराजांनी आपल्या घरी बोलावून त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी पंतांनी घेतली. या सगळ्या प्रकारामध्ये पंतांना मारण्याचा कटही त्यांनी केला होता. त्याचे स्पष्टीकरण श्रीपंत चरित्र 28व्या प्रकरणामध्ये दिले आहे. ते असे: महाराजांच्या विरुद्ध असलेल्या मंडळींच्या मनातील द्वेषाग्नी व मत्सराग्नी अधिकाधिक पेट घेत होता. भयंकर ज्वाला बाहेर पडू लागल्या व त्यांच्यात पंतांची आहुती पडते की काय अशी भीती वाटण्यापर्यंत मजल गेली. कृष्णराव व इतर मंडळींनी मिळून असं ठरविलं होतं की दत्त जयंतीच्या दिवशी उत्सव चालू असताना भजनाचा बेरंग करायचा व होळीपर्यंत पंतांचा खून पाडावयाचा. पुढे दत्त जयंतीच्या दिवशी ठरल्याप्रमाणे उत्सव चालू झाला. पण नेहमीप्रमाणे मंडळी जमली नव्हती. फक्त पंतांचे 5 बंधू, चुलते, मावस भाऊ, पुटप्पा, विठू व गुंडू सोनार अशी काही मंडळी हजर होती. संध्याकाळची वेळ होती. पंतांनी गोविंदरावजींना सांगितलं की विरुद्ध असलेल्या मंडळींचा सर्व राग माझ्या एकट्यावर आहे. माझ्या बाळप्पाच्या उत्सवात मी गुरुभजन करीत बसलो असताना माझ्या गुरुबंधूकडून माझा बळी पडला तर मी स्वतःला धन्य समजेन, पण माझ्या बरोबर इतरांना त्रास होणे बरे नव्हे. तेव्हा सर्व मंडळींना घरी जाण्यास सांग. हे ऐकून गोविंदरावजींचा कंठ दाटून आला व त्यांनी पंतांना सांगितले की आज येथे जी मंडळी जमली आहेत त्यापैकी कुणीही कसलाही प्रसंग आला तरी तुला सोडून जाणार नाही. काय परिणाम व्हावयाचा आहे तो सर्वांचा एकदम होईल. तेव्हा पंतांनाही गहिवरून आला. त्यांनी गोविंदरावजींच्या हातात गुलाल दिला व सर्वांच्या डोक्यावर भंडारा घाल म्हणून सांगितले आणि मग भजनाला सुरुवात झाली. पंतांच्या विरुद्ध असलेल्या मंडळींचा बेत फसला. पुढे त्यांना खूप पश्चाताप झाला. ते महाराजांना शरण गेले व पंतांचे निस्सीम भक्त बनले. अशा कठीण परिस्थितीतही श्रीपंतांची शांती अढळ होती. आपल्या जीवावर उठलेल्यांनाही पश्चाताप झालेले पाहून त्यांना प्रेमाने जवळ केले. श्रीपंत गुरुचरित्र पोथीमध्ये 17व्या अध्यायात पतिव्रता स्त्रीची भूतबाधा घालवून विठूला गुरुमंत्राचा महिमा सांगितला आहे. 1880ला विठू सोनार यांना अनुग्रह झाला. ते श्रीपंत महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते. शेवटपर्यंत विठू सोनार हे पंतांच्या सोबत होते. 24 वर्षे पंतांचा सहवास विठूला लाभला.
श्रीपंतांच्या महानिर्याणानंतर शेवटपर्यंत श्रीपंतांचे एकनिष्ठ भक्त म्हणूनच राहिले. आता आपण पत्राची पार्श्वभूमी पाहूया. श्रींची पत्र यामधील 175वे हे पत्र. हे पत्र श्रीपंत महाराजांनी विठूला 15/3/1903 साली लिहिले आहे. विठूच्या जीवनात दुःखाचे प्रसंग आलेले आहेत, अडचणीत आहेत. यातून मी वाचणार नाही. विठूला निराशेने घेरलेले आहे, अशी विठूच्या मनाची अवस्था झालेली आहे. तर विठूचं सांत्वन करण्यासाठी हे पत्र श्रीपंत महाराजांनी विठूला लिहिले आहे. आता आपण कठीण शब्दांचे अर्थ पाहूया. सविस्तर म्हणजे विस्ताराने सांगणे, वृत्ती म्हणजे वर्तणूक, वागणूक, निश्चयात्मक म्हणजे संपूर्ण विश्वासाचे, खात्रीचे, विषमस्थिती म्हणजे जे सम नाही ते विषम, आणि स्थिती म्हणजे असणे. द्वंद्व भोगातच म्हणजे दोन भोगातच म्हणजे सुख दुःख, पापपुण्य, कर्म अकर्म, जन्म मृत्यू, चांगले वाईट इत्यादी. दुर्गम म्हणजे अवघड. तत्व वेत्ता म्हणजे मूळ जाणणारा, जाणकार, ज्ञानी. निरुपाय जेथे उपाय नाही. ईश इच्छेने, ईश्वरी इच्छेने. निर्भीक म्हणजे भीती नसणे. आता आपण मूळ पत्राकडे वळूया. विठू सोनार हा निराश झालेला आहे. प्रपंच डोहात बुडवून मरतो की काय अशी त्याच्या मनाची अवस्था झालेली आहे. त्याला शांत करण्यासाठी श्रीपंत महाराजांनी विठूला हे पत्र लिहिले आहे. या पत्रात सुरुवातीला श्रीपंत म्हणतात, सविस्तर पत्र पोचले. मजकूर वाचून मनास खेद वाटला. येथून जाताना तुझी वृत्ती थाऱ्यावर होती. चलबिचलपणा दिसत नव्हता. स्वतः तुझेही निश्चयात्मक भाषण होते. परंतु तेथे जाऊन फार दिवस झाले नाही, तोच अशा प्रकारचे निराशेच्या उद्गाराने भरलेले, उत्साह भंग करणारे पत्र दाखल झाले. या ओळी ऐकल्या की श्रीदत्त प्रेमलहरीमधील एका पदाची आपल्याला आठवण होते. पद क्रमांक 382 मध्ये पंत महाराजांनी खूप छान सांगितलं आहे. दया घना तू समर्थ एक भवदव निववाया. दया घना त्रिविध ताप पीडित शलभमी तळमळतो वाया. दया घना तू समर्थ एक भक्त वत्सल तुझ विण कवन वांचवी मज सदया. वांचवी मज सदया. दया घना तू समर्थ एक. दत्तात्रेया अभय देईबा पडलो तव पाया. दया घना तू समर्थ एक भवदव निववाया. दया घना. पुढे श्रीपंत महाराज विठूला म्हणतात, आपले या प्रपंचात बीजारोपणच विषम स्थिती,
विषम स्थळी विषम काळी झाले. त्या बीजाची वाढही विषम स्थितीतच सुखदुःख मिश्रणाने होत गेली. जन्मही द्वंद्व भोगातच झाला. या वेळपर्यंत आमची वाढ पाहता क्षयवृद्धी समतेने सुखदुःखाचे माप अगदी समतोल प्रमाणाने पदरी पडत आली. पुढे ही शरीर यात्रा समाप्त होईपर्यंत हाच क्रम अव्याहत चालणार, हे अन्यथा कशानेही कोणाच्यानेही संसार चक्रात राहून होणे शक्य नाही. याकरिता सुज्ञ पुरुषाने जगाच्या एकंदर रहाटीकडे पूर्ण लक्षपूर्वक पाहून रंकापासून रावापर्यंत सर्वत्रांची स्थिती द्वंद्वपीडितच असून आपण काही या सार्वत्रिक नियमास अपवाद नाही असे जाणून मनाची समता राखली पाहिजे. त्याचा भावार्थ, समत्व जेथे उरले नाही ते विषम. आता एखादा माणूस चांगले आहे, तो चांगलं वागतो आहे, परंतु त्याच्या वाटेला चांगली फळं न येता कुणीतरी त्याची क्रूर चेष्टा करावी, हे विषम झाले. ज्ञानेश्वर माऊलीला समाजाने बहिष्कृत केले. श्रीपंत महाराजांच्या जीवनामध्ये किती कठीण कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं. अशा प्रकारची विषम परिस्थिती हा प्रपंचाचा स्वभाव आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व द्वंद्वभोग आहेत. मग त्यामध्ये सुख दुःख, पाप पुण्य, कर्म अकर्म, चांगले वाईट इत्यादी आले. सुख आणि दुःख हे कर्माचे फळ आहे. पंत म्हणतात, जैसी करणी तैसी भरणी, दोष कुणावर ठेवू नका. शरीर यात्रा संपेपर्यंत सुखदुःख आपल्या आयुष्यात चालूच राहणार आहे. संसार सोडू म्हटलं तर तो सोडताही येत नाही ना आपल्याला. संसार हा नश्वर आहे. या संसारामध्ये प्रत्येक जीवाला सारखाच नियम आहे. मग तो कुणी असू दे, लहान मोठा गरीब श्रीमंत कुणी असू दे, सगळ्यांना सारखाच नियम आहे. सुखाने आनंदून जाऊ नये आणि दुःखाने खचून जाऊ नये, अशा प्रकारची मनाची समता राखली पाहिजे, असं पंत महाराज विठूला सांगत आहे. संदर्भ 150व्या पत्रात श्रीपंत म्हणतात, क्षणिक वस्तुस्थिती सुधारण्याची खटपट नको, त्याचा अभिमान नको. योगक्षेमाची चिंता वाहणारा समर्थ आहे. भक्ताभिमानी, भक्तवत्सल, भक्तजननी ही ब्रिदे जुनी झाली नाही. हे लक्षात ठेवून सदा निश्चिंत राहावे. पुष्प 7 पराग 4 यामध्ये श्रीपंत म्हणतात, मन हा आपल्या जन्मीचा सोबती व गडी आहे. इतकेच नव्हे तर ते जन्मोजन्मी आपल्या हिताकडे लागले तर आपला सांगाती, सेवक किंवा मित्र होतो. परंतु ते जर अहिताकडे लागले तर मग तो आपला शत्रू होत असतो. म्हणून मनास शत्रू किंवा मित्र करून ठेवणे हे आपले काम आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. 69व्या पत्रात श्रीपंत महाराज म्हणतात, मन हे प्रेमसागराचा बुडबुडा, ब्रह्मानंदाची लहरी, परब्रह्माचा अंकुर, निर्विकल्प समाधीचे मुख, सगुण ब्रह्माचा अवतार, निराकार निरंजन सर्वव्यापक सत्य ज्ञानानंत सद्गुरूची अव्यभिचारी भक्ती करणारा अद्वैत दास होय. म्हणूनच जेथे जेथे मनाचा अवतार प्रवृत्तीत अगर निवृत्तीत होतो, हे मनाचे स्वरूप जाणले की मग सर्व विश्व हे केवळ सद्गुरूच्या सेवेकरिता नटले आहे असे दिसून येईल. पुष्प 7 पराग 21 यामध्ये श्रीपंत म्हणतात, मन हाच भवसमुद्र, अनंत सद्गुरूची भेट व्हावी तेव्हाच हा मन भवपार करला जातो. नाहीतर मग बुडून मरणे, बुचकळ्या व गटांगळ्या खाणे हा परिणाम भव्याचाच. भक्तालाभमती श्रीपंत म्हणतात, मीच परब्रह्म भक्तोद्धारार्थ अवतरून आलो आहे. माता जशी बाळा सांभाळते तद्वत या भवसागरातून अचूक पार करतो. प्रेमतरंग मध्ये श्रीपंत म्हणतात, बाळांनो, मनुष्याच्या जीविताचा अमुक काळ असा नेम नाही.
तुम्ही तरी देशांतरास निघाला, पुन्हा भेट होईल न होईल याचा निश्चय नाही. बोध तरी वरचे वर होत असावा, सत्संग असावा, कारण संसार सागर फार घोर आहे. यामध्ये कामक्रोधादी मोठाले नरक आहे. स्त्रिया सोसरे एकदा मिठी घातली करी घात करणाऱ्या टपवून बसलेल्या आहेत. मोहाचे अनिवार भोवरे आहेत. कोणत्या वेळी घोटाळ्यात पाडतील याचा नेम नाही. प्रारब्ध क्षयापर्यंत देहाचे साक्षीत्व बाळगून व्यवहार हा केलाच पाहिजे. त्या अर्थी या अनुभव समुद्रातच शूरपणाने मोठ्या हुशारीने पार पाडून गेले पाहिजे. म्हणून गुरुकृपेची नाव घेऊन ती चालविणारा खुद्द नावाडी बनून तुमच्या हातात हे प्रेमतरंग नामक तीक्ष्ण शस्त्र देतो. यांचे फार काळजीपूर्वक संरक्षण करा. पुन्हा मिळणे कठीण. हा प्रेमाचा गड्डा, अनुभवाचा पुंज, ज्ञानाचा दिवा, आत्मज्ञानाची किल्ली, बालमुकुंदाचा फोटो आतड्यात घुसलेला, आतडे तुटण्याची काळजी न बाळगिता तुमच्या हाती देतो. जपून पठण करा. फक्त सन्निध बाळगिल्यास अनेक फळं प्राप्त होतील. किंवा आठवण केल्याने बुद्धीची मान्यता चालून, कामकाजात हुशारी येऊन, अभ्यासात उत्तेजन मिळून, आत्मविचाराची पहाट फुटून दिवसेंदिवस ज्ञानसूर्य अग्नी उज्ज्वलितपणे प्रकाशू लागेल व अज्ञान तिमिराचा नाश होऊन जन्ममरणाचे फेरे चुकून अखंड शांतीच्या साम्राज्य सिंहासनावर अखंड स्थापित व्हा. कोठेही गेला तरी ही चीज विसरू नका. काळजासहित प्राण जाण्याचा जरी प्रसंग आला तरी हे भोग हातचे सोडू नका. यातील बोध खड्ग तुम्हाला अनेक संकटातून पार करील. त्यापासून उत्पन्न होणाऱ्या प्रेमरसाने भवरोग पीडा निवारेल. पद क्रमांक 95 मध्ये पंत म्हणतात, हुशार 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 बापा हुशार संसारी, त्वरित गुरुला शरण जाऊनी चुकवी 84 फेरी. पोटासाठी खटपट करीशी स्वहिता अंतरसी, नाश होतो आयुष्याचा नको गया काशी. गेह देह धन सुतादी सत्य मानिसी माती, पानसाचा भाग अकडत जाईल मग फांटेल छाती. बाल्य गेले तारुण्य गेले वृद्ध दशा आली, काळ फांसा गळ्यास आला पडली तुला भुली. शब्द खंडण मी पण त्यागे आत्मकळा पाही, नेती नेती रूप तुझे वदती चारी साही. साक्षीपणाचा भाव उडता कैसा ओंकार, दत्त बाळ संगमी लोटला प्रेमाचा पुट. पुढे या पत्रात श्रीपंत महाराज विठूला सांगतात, प्रपंच हा अतिशय दुर्गम घोटाळ्याचा बनला आहे. याचा उलगडा महान महान तत्ववेत्यासही न झाल्यामुळे निरुपाय होऊन मुकाट्याने प्राप्त स्थितीतच समाधान पावले. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपल्या आटोक्यात येण्याजोग्या नाहीत. ज्या गोष्टी होणार त्याचा तरी आपल्या स्कंदही कळत नाही. अशा विषयी कल्पना करून असाध्य असे समजून उमजूनही तळमळत राहणे शहाण्याचे काम नव्हे. मागच्या घडीत आपण नाही, पुढील घडीत आपण नाही. वर्तमान घडी पुरता आपला या जगाशी संबंध आहे. तितकी वेळ सुखा समाधानाने का घालवू नये? जे काम आपल्यास शक्य आहे ते करून मोकळे व्हावे. व्यर्थ हळहळत हातातील सुख गमावून घेऊ नये. जे काम अशक्य आहे त्याच्या साध्या साध्याच्या पोकळ आशेत गुंतून होत असलेला प्रकार निमूटपणे सोशीत हात चोळीत तळमळत बसू नये. डोंगरात तरी फिरले पाहिजे आणि काटे कुठे लागू नये. रणात तरी शिरले पाहिजे पण घाव लागू नये. देह धारण केला पाहिजे आणि सुखदुःख होऊ नये. सेवा धर्म तर केला पाहिजे आणि मानापमानही होऊ नये. असे इच्छिणाऱ्यास कोण बरं समंजस माणूस म्हणेल? म्हणून कर्मानुसार अथवा ईश इच्छेने जी जी स्थिती आपल्याला प्राप्त होईल तिथंच विवेक दृढ राखून मनाला सद्गुरु दत्त खुणेकडे रोखून वारा येईल तसे सुकाणू फिरवील शांत चित्ताने हा दिसत दिसत मावळणारा व्यवहार बाजार कसा तरी आटोपणे हेच धीराचे काम आहे.
आता याचा भावार्थ आपण पाहूया. संसार हा अवघड आहे. प्रपंचाचं मूळ ज्यांनी जाणलेलं आहे अशी जाणकार महान महान ज्ञानी मंडळींनाही प्रपंचाचा उलगडा झालेला नाही. संत मंडळींनाही त्यांच्या जीवनात किती प्रापंचिक अडचणी आल्या तरी त्यांचा परमार्थ मात्र आनंददायी आणि प्रेममय होता. प्रपंच परमार्थी दत्त आमुचा सारथी. मिळालेल्या स्थितीतच समाधान राखिले पाहिजे. उद्या आपल्या आयुष्यात काय होणार आहे हे आपल्याला माहित नसते. गेल्या गोष्टीची चिंता न करता पुढे काय होणार आहे याची चिंता न करता प्राप्त घडी साधली पाहिजे. पंत म्हणतात, प्राप्त घडी तुझी साधून गेली, पुढची घडी तव हाती नाही. प्रपंचामध्ये कितीही अडचण आली तरी मनाचे समाधान घालवू नका. जे काम आपल्याला अशक्य आहे ते करून मोकळे व्हायला पाहिजे. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नये. आता डोंगरात चालताना काटे लागणारच, लढाईला गेलो तर घाव बसणारच. आता नरदेह मिळाला आहे तर त्याला सुखदुःख हे आहेतच. तुझ्या वाटेला जे जे संकट येतील त्याला सामोरं गेलं पाहिजे. आता नोकरी करायची आहे पण काम करायचं नाही असं मानणं म्हणजे शहाणपणाचं काम नव्हे ना. आपल्या कर्मानुसार ईश्वरी इच्छेने जे जे आपल्या आयुष्यात घडेल त्यात समाधान मानून मनाला सद्गुरु चरणी वाहून गुरुपद कमलीचा भृंग होऊन राहणे हेच आपलं खरं काम आहे. प्रापंचिक गोष्टींचा वारा जसा वाहतो आहे तसा आपलं सुकाणू ठेवून, सुकाणू म्हणजे पूर्वी प्रवासाला होडी वापरीत असत, तिला शीड असे, शीडच्या बाजूला खाली एक लाकडी फळीसारखी दांडी असे आणि त्याला सुकाणू म्हणतात. त्याचा उपयोग दिशा बदलण्यासाठी करी. जो नावाडी असे त्याच्याकडे तो कंट्रोल असे, तो नेईल त्या दिशेने आपला प्रवास. अशा प्रकारे श्रीपंत महाराज आपले नावाडी आणि आपण त्यांच्या नावेतील सारे प्रवासी. महाराजांना साक्षी ठेवून हा दिसणारा संसार बाजार कधीतरी संपणार आहे असं लक्षात ठेवून धीराने काम करावे असं पंत महाराज विठूला सांगत आहे. संदर्भ पद क्रमांक 1310. प्राप्त घडी तुझी साधुनी घेई, पुढची घडी तव हाती नाही. गेले ते गेले मागुती नये, भविष्य कोणी पाहिले ना. भोगिले भोगीसी भेट न मानिसी, वस्ती सदा तुझी स्वप्न घे. सदानंद सद्गुरुदत्त भजनी खेळे प्रेम डोही. तर 254 क्रमांकाचं पद आहे, त्यामध्ये पंत म्हणतात, गुरुपद कमली भृंग जो जाहला, संसार सागर सुतर होत्याला. वर्णाश्रम न लगे काही, नित्य नैमित्तिक कर्म झोला. योगोपासना भेद साधक, सुखविती नाही मृत्यू घाला. या अनन्य भक्ती निज ज्ञान माता, दत्त गुरु निज प्रेमी झाला. पत्र क्रमांक 43 मध्ये श्रीपंत म्हणतात, श्री दत्त महाराज धन्याकडून हे शरीर नामक क्षेत्र केले आहे. मुदतीची नोंद झालेली आहे. सोड म्हणे तेव्हा सोडावे लागणार. याकरिता शेतातील प्रवृत्ती केर कचरा काढून वैराग्याने साफ गुरु किल्लीने दत्त गुरु बीज पेरून वरचे वर गुरु प्रेमाचे पाणी पाजे, परमार्थाचे पीक पिकवून अद्वय प्रेमामृताची रसरशीत कैवल्य फळे अव्यभिचारी मुखे अतृप्त खाऊन त्या उपरती धुंदी गुरु भजन करी प्रारब्ध सारावे. तर पद क्रमांक 1633 मध्ये पंत म्हणतात, भूत भविष्य वर्तमान नाही माझे ठाई, कालातीत होऊनी पडलो अवधूत पायी. मागे मीची पुढे मीची मध्ये मी पाही, एकानेक झालो मीची खेळतो प्रेम डोही. सद्गुरु शिष्य माझा मीची दत्ता ठावे सोयी. पुढे या पत्रातून श्रीपंत महाराज विठूला सांगतात, संसार सोडावा म्हणजे सुटण्याला मार्गच नाही. देह असे तो पावे तो हा दुरंगी व्यवहार असणारच. अशातच आपले मुख्य कर्तव्य आत्मसुख प्राप्ती ही सद्गुरु कृपेने साधून आपला अखंड साक्षीपणा न विसरता, व्यवहार तादात्म्य न धरिता, आपली व्यवहारिक पूर्ण परतंत्रता आणि पारमार्थिक अचल स्वतंत्रता ही ध्यानात धरून खोट्या अभिमानाच्या तावडीत न सापडता
प्रसंगानुसार वर्तन ठेवून आपली शांती आपण भोगीत राहणे. कर्तृत्वाचा अभिमानच दुःखास कारण आहे. तो समर्थचरणी अव्याभिचारी भावाने अर्पण करू, त्याचेच ध्यान करी, त्याच्या अभयकृपा छत्राखाली निश्चिंत, निर्भीक, निराभिमानपणे आत्मानंद भोगात निज प्रेमामृतपाने मस्त होऊन गुरुमायेचे तान्ही बालक होऊन स्वस्थ राहा. तुझा दत्त. त्याचा भावार्थ, हा संसार सोडावा म्हटलं तर सुटत नाही. या संसारात दोन रंगाचे व्यवहार असतात. त्यामध्ये मग सुख दुःख, पाप पुण्य, चांगले वाईट इत्यादी आले. या संसारामध्ये आपलं मुख्य कर्तव्य म्हणजे आत्मसुख प्राप्ती सद्गुरु कृपेने साधून घ्यायची आहे. खंड जिथे पडत नाही असा आपला साक्षीपणा न विसरता, व्यवहारामध्ये समरसून न जाता, अभिमानाच्या तावडीमध्ये न सापडता, जसे प्रसंग येतील तसे वागून आपली शांती आपणच भोगायची आहे. कर्तृत्वाचा अभिमान घेतला कि मग माणूस सुख दुःखाचा वाटेकरू होतो. कर्तेपणा नसेल तर मग सुख पण होणार नाही आणि दुःख पण होणार नाही. हा जो कर्तेपणा आहे, मीपणा आहे, अभिमान जो आहे, तो निष्ठेने सद्गुरुचरणी अर्पण करू, सद्गुरूचे ध्यान करी, सद्गुरूच्या छत्राखाली चिंता टाकून, न भीता, अभिमान न बाळगता, आत्मानंद भोगात हे जे प्रेमामृतपाने मस्त होऊन गुरुमायेचे तान्हे बालक होऊन स्वस्थ रहा, असं पंत महाराज विठूला सांगत आहे. संदर्भासाठी पद क्रमांक 219 मध्ये श्रीपंत महाराजांनी खूप छान सांगितलेलं आहे. गुरुपद कमलिसा होई भृंग, गुरुपद कमलिसा होई भृंग, निर्लिखित संसार चित्र हे नकळत पावेल भंग, गुरुपद कमलिसा होई भृंग, दुर्लभ नरतनु मानसी अमर, धरुनी अभिमान संग, गुरुपद कमलिसा होई भृंग, परब्रह्म तुझी होऊनी गुरु कृपे, दत्त भजनी रंगे दंग, गुरुपद कमलिसा होई भृंग, गुरुपद कमलिसा होई भृंग. श्रीपंत महाराजांनी भक्तांसाठी घालून दिलेले 10 नियम, त्यातील जो 10वा नियम आहे, सावधगिरीने समर्थ वचनांचा अनुभव घडी घडी पदरी घे, शांत चित्ताने समर्थ चरणी लक्ष ठेवून सहजानंदात रमत असा. पद क्रमांक 227-29 मध्ये पंत म्हणतात, अभिमान सगळा पदकंची वाहून, अखंड तन्नाम स्मरणी जरा, भ्रांती हरुनी सद्बुद्धी दाता, गाऊ भिजू नित्य बाला अवधूता. आता आपण प्रश्नावली पाहूया. जन्म कोणत्या भोगात झाला? जन्म द्वंद्व भोगात झाला. कशाची समता राखिली पाहिजे? मनाची समता राखिली पाहिजे. कोणत्या स्थितीत समाधान राहण्यास सांगितले आहे? प्राप्त स्थितीत समाधान राहण्यास सांगितले आहे. आपले मुख्य कर्तव्य कोणते? सद्गुरु कृपेने आत्मसुख प्राप्ती साधायची आहे. गुरुमायेचे काय होऊन स्वस्थ राहण्यास सांगितले आहे? गुरुमायेचे तान्हे बालक होऊन स्वस्थ राहण्यास सांगितले आहे. सिद्धांत, कर्तृत्वाचा अभिमानच दुःखास कारण आहे. अभयवचन आणि आज्ञा, कर्मानुसार अथवा ईश इच्छेने जी जी स्थिती आपल्याला प्राप्त होईल, तिथंच विवेक दृढ राखून
मनाला सद्गुरुदत्त खुणेकडे रोखून ठेवावे. अभिमान समर्थचरणी अव्यभिचारी भावाने अर्पण करू सद्गुरूचेच ध्यान करीत सद्गुरूच्या अभय कृपा छत्राखाली निश्चिंत निर्भीत निराभिमानपणे आत्मानंद भोगात निज प्रेमामृतपाने मस्त होऊन श्री गुरुमायेचे तान्ही बालक होऊन स्वस्थ राहा. आता या संपूर्ण पत्राचं जर आपण सार पाहिलं तर पंत महाराजांनी आपल्याला एकच आज्ञा केली आहे. हा संसार सागर पार करायचा असेल तर विठूला त्यांनी गुरुमाईचं तान्ह बाळ होऊन राहण्यास सांगितले आहे. विठू म्हणजे आपल्याला सर्वांना त्यांनी पंतांनी सांगितलेलं आहे की हा या संसारातून पार व्हायचं असेल तर मग आपल्याला गुरुमाईचं तान्ह बाळ होऊन राहावं लागेल. मग आपल्याला कसलीच चिंता राहणार नाही. आपण आपल्या सद्गुरूच्या प्रेमसागरात प्रेमानंदात अगदी डोहत आपण अगदी तरंगत राहू त्या सद्गुरूच्या प्रेमसागरामध्ये. पद क्रमांक 2403 मध्ये पंतांनी खूप छान सांगितलं आहे आणि हे पद घेऊनच आपण या पत्राची सांगता करणार आहोत. बालक समर्थाचे होऊनी बालक समर्थाचे होऊनी बालक समर्थाचे होऊनी चिंता व्यसनी का झोरावे बालक समर्थाचे होऊनी बालक समर्थाचे होऊनी अभिमान टाकुनी चरण धरिता वृत्ती स्वरूपी सत्य स्थिरावे बालक समर्थाचे होऊनी बालक समर्थाचे होऊनी करुणामूर्ती सद्गुरु दर्शने मरुनी भजनास्तव उरावे बालक समर्थाचे होऊनी सर्व हि दत्त नाही द्वैत सर्व हि दत्त नाही द्वैत प्रेमपान नित्य करावे बालक समर्थाचे होऊनी बालक समर्थाचे होऊनी. श्री गुरुदेव दत्त. गुरु चरण प्रतापे पुण्य पापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिळाली शुभ अशुभ पाहता भावना राम झाली निशिदी गुरुराया उन्मनी झोप आली. श्री गुरुदेव दत्त. माझ्या अल्पमतीप्रमाणे या पत्राचं सादरीकरण करण्याचा एक प्रयत्न केला आहे. ज्या ज्या चुका झाल्या असतील तर मला बालक समजून आपण सर्वांनी मला क्षमा करा. आणि या पत्राच्या अभ्यासाची संधी श्री नंदकुमार पाथरे यांनी दिली, त्यांची मी आभारी आहे. आणि या पत्राचं मार्गदर्शन आत्या आणि सुधीर काका यांनी केलं आहे, त्यांची मी खूप खूप आभारी आहे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद शलाकाताई. खूप छान पत्राचं विवेचन केलं, इतर वाङ्मयाचे संदर्भही दिले, खूप छान. आता मी बबन कदम दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. अनम्यूट करा. श्री गुरुदेव दत्त. चला काय ताई, आपलं मनपूर्वक अभिनंदन. फारच सुरेख, धन्यवाद. फारच अभ्यासपूर्ण, अत्यंत पंतांच्या गद्यपद्य वाङ्मयातील सर्व संदर्भ देत या पत्राचं जे सादरीकरण केलेलं आहे त्या सादरीकरणाबद्दल पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन.
असाच फार सुरेख अभ्यास सातत्याने चालू ठेवा, जेणेकरून तुमच्या मनाला जी पंत महाराजांनी सांगितलं ताने बाळ होऊन राहा, असं जे सांगेल महाराजांचा जो बोध आहे तो ताने बाळ होऊन सगळं लहानपण देई देगा मुंगी साखरेचा रवा, तसं तो आनंद चाखत आनंदामध्ये सतत आनंदामध्ये राहा, असा आपल्याला पंत महाराजांचा आशीर्वाद आहे. आनंदामध्येच धन्यवाद. राहा. आता या पत्रामध्ये पंत महाराजांनी जे पत्र लिहिलेलं आहे 15/3/1903 ला, विठू गुंडू सोनार त्यांनी आता शलाकाताईने सांगितलं त्यांचे जीवलग मित्र होते. सुरुवातपासून शेवटपर्यंत 24 वर्षांचा त्यांचा सहवास त्यांना लाभला. महाराजांच्या बरोबरच होते. आपण सगळे विठू गुंडू सोनारच आहोत, कारण आपला हा जो संसार आहे, संसार किती असार आहे, आणि या संसारामध्ये आपली जी अस्थिरता आहे त्या अस्थिरतेमधून पंत महाराजांनी आपल्याला कसं बाहेर काढलेलं आहे, आणि त्या अस्थिरतेबद्दल मार्मिकपणे पंतांच्या पदांमधला जो बोध आहे, पंतांच्या पत्रांमधला जो बोध आहे, तो शलाकाताईंनी अत्यंत सुरेखपणे आपल्या सर्वांना दाखवून दिलेला आहे. तो सर्वांनी आपल्याला अंगीकृत करणं अत्यावश्यकच आहे, त्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीये. कारण संसारामध्ये असणाऱ्या सगळ्या अडचणी ह्या सर्वांनाच आहेत, त्या कोणाला चुकलेल्या नाहीयेत. कारण आपण आपलं मन जे आहे ते चंचल मन आहे, मनाचं चंचलत्व जे आहे, मनाची अस्थिरता आहे, संसारामध्ये येणारी अस्थिरता आहे. कारण आपण सगळे इकडे तिकडे मन आपलं सगळं इकडे तिकडे धावत असतं. त्या मनाला त्याने अत्यंत सुरेखपणे सांगितलं, त्या मनाला सद्गुरु नामाची गोडी लावून त्याला स्थिर होऊन तानबाळ होऊन राहणं हेच या संसारातलं इष्ट काम आहे. प्राप्त घडी आहे ती साधून घ्यायला पाहिजे आहे. पुढे उद्या अनिश्चितता हेच आयुष्य आहे. पुढे उद्या काय होणार आहे याची खात्री नाही. आपल्या सद्गुरु वचनावर विश्वास ठेवून त्यांनी पत्राचा 3 भागामध्ये पत्र विभागलं, आणि त्याप्रमाणे त्या 3 भागामध्ये विभागून त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. त्या पहिल्या भागामध्ये पत्रामध्ये काय म्हटलं की पहिले तुम्ही स्थिर असतात, अरे आता तू बरा होता, तुझी वृत्ती छान होती, असं पंत महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि मग तिकडे फारच दिवस झाले नाही तर अचानक काय झालं, असे निराशेचे उद्गार का आले, उत्साह भंग करणार असं पत्र दाखल झालं, यावर पंत महाराजांनी त्याला मार्गदर्शन केलेलं आहे. असं का झालं, तर आपली मूळ वृत्ती जी आहे ती मूळ वृत्ती सद्गुरु तत्वापासून बाजूला गेली की आपण अडचणीमध्ये येतो, हे निश्चित. कारण सद्गुरूचा सहवास आहे, सद्गुरूच्या सहवासामध्ये असताना जी निश्चयी वृत्ती आहे, जी अढळ श्रद्धा आहे, जे अढळ प्रेमाचा अनुभव आहे, तो उपभोगत असताना अचानक संसारामध्ये अडकल्यानंतर संसाराचं तिकडे दुर्लक्ष करून तिकडे लक्ष गेलं की आपली वृत्ती विचलित होते. आणि मग एकदा वृत्ती विचलित झाली की त्या विचलित वृत्तीला एकदा त्या विषयाचं बीजारोपण झालं की आपण त्या विषयामध्ये गुंडळून एकसारखं त्या भोवऱ्यामध्ये, प्रेम भोवऱ्यामध्ये, संसार भोवऱ्यामध्ये अडकतो. आणि त्या संसार भोवऱ्यामधून न अडकता त्यातून कसं बाहेर पडता येईल, कारण हा संसार कोणालाही सुटलेला नाही. प्रारब्ध क्षयापर्यंत कर्म केलीच पाहिजेत, असं जे प्रेमतरंगामध्ये महाराज सांगतायत. त्या अनुसार आपलं जे आयुष्य, हे आयुष्य चालत असताना जे आयुष्य आहे, या सगळ्या गोष्टी, हा जो आयुष्याचा क्रम आहे त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. तो बदल होणं शक्य नाही. पण तो कसा आहे, सुज्ञ पुरुषाने जगाच्या एकंदर राहणीकडे पूर्ण लक्षपूर्वक पाहून रंकापासून रावापर्यंत सर्वत्रांची स्थिती द्वंद्वपीडित असून आपण काही या सार्वत्रिक नियमास अपवाद नाही. सर्व नियम आपल्या सर्वांना लागू आहेत. तरी देखील या सर्व नियम जरी आपल्याला लागू असले सुद्धा मनाची समता राखली पाहिजे. आणि ती कशी समता राखली पाहिजे याचं उत्कृष्ट विवेचन शलाकाताईंनी आता केलेलं आहे. आणि हा जो प्रपंच आहे हा दुर्गम घोटाळ्यांचा बनलेला आहे. त्याचा उलगडा कोणाकडून करून तत्ववेत्यांकडून घेतला पाहिजे. आणि जी प्राप्त स्थिती आहे ती प्राप्त स्थितीमध्येच आनंद मानला पाहिजे. हा जो भाग आहे, काही झालं तरी सर्व गोष्टी आनंदमयी आहेत, आनंदाने स्वीकारल्या पाहिजेत आणि त्या आनंदानेच पुढे आपली मार्गक्रमण केलं पाहिजे. तिथे हळद बसून
आपलं सुख गमावून, म्हणजे आपला जो आनंद आहे तो गमावून काही आनंद गमावून पुढे काही साध्य होणार नाही. आणि त्यामुळे पोकळ आशेमध्ये, ज्या आशा जी आहे ती पोकळ आशा, त्या आशेमध्ये न गुंतता आपलं मन स्थिर ठेवायला पाहिजे. जर त्यांनी सांगितलं डोंगरात गेला, युद्धावर गेला, कुठे गेला, खास खळगे आहेत तर डोंगरात गेला, काटे खर्च लागणारच आहेत. तर संसार देखील हा काटेरी संसार आहे. या काटेरी संसारामध्ये आपल्या ज्या ज्या गोष्टी ज्या घडतायत त्या स्वीकारून आपल्याला सद्गुरू माऊलीने जी दिलेली जी खूण आहे ती न विसरता, सद्गुरू ज्या पद्धतीने जसे सुखानं वाहत आहे, जसं वारा वाहतोय तसं मळणी करून घ्या असं पंतप्रधान म्हटलं, तसं सद्गुरूला शरण जाऊन त्याने दिलेल्या वचनाप्रमाणे आपलं मार्गक्रमण करणं हा विहित धर्म आहे. तर हा संसार जो आहे, या संसारामध्ये धीरोदत्त राहण्याकरता सद्गुरूची गरज आहे. आणि ती धीरोदत्त राहण्याची शक्ती, धीर राहण्याची ताकद तुझ्याशिवाय दुसरा कोणी तारणार नाही, हे सांगणारा फक्त एकच सद्गुरू या विश्वामध्ये आहे. या विश्वामध्ये आणि पंत महाराजांचं जे वेगळेपण आहे ते सर्वांच्याच पेक्षा पंत महाराजांचं एक वेगळेपण आहे. पंत महाराजांनी आपल्याला प्रेमा दिलेला आहे. तो अत्युत्कट प्रेमा या विश्वामध्ये दुसरे कुठे, प्रेम या विश्वाचं जरी गणित असलं तरी पंत महाराजांचा जो प्रेमा आहे तो, त्याला कसली उपमा नाही, त्याच्याकडे कसलं वर्णन करता येणार नाही. असं अवर्णनीय असं प्रेम देणारा सद्गुरू आपल्याला लाभल्यानंतर या संसारातून आपल्याला संसार सोडायला कसा सुटला पाहिजे, संसाराचा मोह सुटला पाहिजे आणि आत्मतृप्ती, आत्मशांती कशी प्राप्त करून घ्यावी, आत्मसुख प्राप्ती सद्गुरू कृपेने साधून कशी घ्यावी, आपला अखंड साक्षीपणाचा भाव न विसरता, व्यवहार तादात्म्य न धरता, आपली व्यावहारिक पूर्ण परतंत्रता आणि पारमार्थिक अचल स्वतंत्रता ही ध्यानात धरून खोट्या अभिमानाच्या तावडीत न सापडता, करते पण कसल्या प्रकारचं न घेता, आपल्याकडे न घेता, करणारा सर्व काही तो आहे हे लक्षात ठेवूनच आपलं प्रसंगानुसार आपलं वर्तन ठेवावं, असं पंत महाराजांनी विठूला बोध केलं. म्हणजे आपल्या सर्वांसाठी तो बोध आहे, केवळ विठूसाठी नाही. पंत महाराजांची सर्व पत्र आहेत ती 190 पत्रामध्ये जी पात्र ज्यांना पत्र लिहिले ते सर्वजण आपणच आहोत. आणि त्याप्रमाणे त्या पत्राचा जो अनुषंगाने जे पंत महाराजांनी जो भाव सांगितलेला आहे तो भाव ठेवून मी बाळ तू जननी या भावनेने आपलं आयुष्य कंठावं आणि सद्गुरूने दिलेली जी प्रेमतरंगामध्ये जसं सांगितलेलं आहे की जी दैवाताची बुद्धी जी कालवून आपल्याला दिलेली आहे ती नित्यनेमाने स्मरणामध्ये ठेवून गुरुस्मरणाच्या पाण्याने तोंड धुवून आपल्याला लागेल तसं खात वर्षभर पाणी पीत त्याला जतनाने बनवून घेऊन कोणी त्रास देणार नाही ते जतन करत आपण आनंदामध्ये राहावं, ताने बाळ होऊन सर्व आनंदाचे अधिकारी व्हा, असंच पंत महाराज सांगतात. जो शाश्वत सुखाचा आनंद तुम्हाला दिलेला आहे त्या शाश्वत सुखाचे भागीदार आपण सर्वजणच होऊया, अशाच प्रकारचा संदेश, अशाच प्रकारचा उपदेश, अशाच प्रकारचा बोध पंत महाराजांनी विठूच्या मार्फत आपल्या सर्वांना संसाराचे जी आता ताईंनी भरपूर पदं म्हटलेली आहेत त्याच्यामध्ये हुशार 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 बापा हुशार संसारी पद गुरुला शरण जाऊनी चुकवी 84 फेरी, या संसार सागरामधून आपसुक कसं बाहेर पडता येईल सद्गुरूला शरण जाऊन, आत्मशांती कशी भोगता येईल, आत्मसुख कसं भोगता येईल आणि त्या आनंदाचं भागीदार कसं होता येईल, याच्याबद्दल पंत महाराजांनी केलेलं जे मार्गदर्शन अत्यंत मार्मिक आहे आणि आपण सर्वांनी तोच कित्ता गिरवलाच पाहिजे. त्याच मार्गाने गेलं तर तो शाश्वत सुखाचा ठेवा, लहानपण देवा मुंगी साखर चरावा, तो जो ती गोड साखर आहे त्याची गोडी अधिकाधिक वाढत जाईल आणि ती अधिकाधिक गोडी आपण सर्वांनी घेऊया, असं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद बबन दादा. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. दादा सगळ्यांना नमस्कार. डॉक्टर शलाकाताईंनी आज हे विठूला लिहिलेलं पत्र आपल्याला समजावून सांगितलं. त्या बबनदादांनीही आबांची उणीव भरून काढली आणि त्या दोघांनीही सविस्तर
ह्या पत्रातला भाव आपल्या पुढे मांडला. पत्रामध्ये आता माझ्यासाठी हाताळायचे मुद्दे फार थोडे राहिलेत. मुख्य म्हणजे आपली वृत्ती निराशेकडे का वळते, तर आपण आपल्या सगळं काही स्वाधीन आहे अशी भूल आपल्याला असते आणि वास्तविकपणे या जगाचे व्यवहार सगळे परतंत्रतेनं चालतात. मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस अशी इंग्रजी म्हण आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की असं व्हावं असं वाटत असताना तसं ते हमखास होत नाही. आणि मग माझ्याच बाबतीत हे असं का झालं, मी असा काय गुन्हा केला होता, असं म्हणून त्याचं सुद्धा खापर आपण आपल्यावर ओढवून घेतो. आपण स्वतःला जबाबदार धरतो आणि आपल्याला अनुकूल गोष्टी होत नाहीत म्हणून आपण निराश होतो आणि त्यात आपण काहीही करू शकत नाही हे नंतर कळतं आपल्याला. आपल्याला असं वाटतं की आपण करणारे आहोत, आपण हे या परिस्थितीतनं अमुक कशा तऱ्हेनं मार्ग काढू आणि तो काढता येत नाही असं पाहिल्यानंतर आपली तडफड होते. अशा हा विचित्र परिस्थितीतून विठून पंत महाराजांना मार्गदर्शन मागितलं आणि पंत महाराज त्याला म्हणतात, अरे परवापर्यंत ठीक होतास, आता काय झालं तुला? संसाराच्या बाबतीत म्हणशील, प्रपंचाच्या बाबतीत म्हणशील, तर तो कधीच आपल्या तंत्राने चालत नाही. आणि तो का चालत नाही याचं कारण पंत महाराज पुढच्या परिच्छेदामध्ये देतात की संसाराची उत्पत्तीच मुळी विषमतेतनं झाली. सर्व सम असणं म्हणजे काय? सम म्हणजे सारखं, एकसारखं. एकसारखेपणा सगळीकडं आहे असं जर असेल तर हा संसार असेल का? संसार हाच मुळी विषम आहे. आकाश हातात धरता येतं का? नाही. माती हातात धरता येते का? होय, धरता येते. माती सगळीकडे आहे का? नाही. आकाश सगळीकडे आहे का? आहे. मग ह्याप्रमाणे ह्या 5 महाभूतांच्या पासून बनलेला हा जो पसारा आहे, ह्या 5 महाभूत जी आहेत ही आपापले गुणधर्म आज बिलकुल सोडत नाही आणि त्यामुळं त्यांच्यात आपसात चाललेल्या मारामाऱ्या आपल्याला दिसतात आणि जे बलिष्ठ महाभूत आहे ते दुसऱ्यावर कुरघोडी करताना दिसतं. वारा बलिष्ठ झाला की आग विझवून टाकतो, तोच वारा कमजोर झाला की ती आग फैलावतो. तसंच पाणी आणि आग यांचंही परस्परांमध्ये शत्रुत्व दिसतं. जे बलिष्ठ महाभूत आहे ते दुसऱ्याला गिळायला बघतं आणि सगळे मिळून शेवटी त्या आकाशात लीन होतात. आणि हे आकाश काय आहे? या मनापासून, मन हा भवसमुद्र म्हणून आपल्याला सांगितलं, शलाकाताईंनी सांगितलं, मनच भवसमुद्र असं परागामधला उल्लेख त्यांनी केला. मन आहे तर जग आहे, मन नाही तर जग नाही. म्हणजे जगाचं सुद्धा उत्पत्ती लयस्थान मन आहे आणि ह्या मनामध्ये जोपर्यंत सारखी चंचलता आहे, विषमता आहे, तोपर्यंत ह्या जगाचं भान, विषम जगाचं भान हे आपल्याला होत राहतं. मन सम झालं, मन अचंचल झालं की संसार नाहीच उरत. संसार उरतच नाही आणि संसार उरला नाही मग त्याची विषमता आपल्याला कशी त्रास देईल? आता हे जे मन आहे, ह्या मनाला सम कसं करायचं ही जी खूण आहे ही मात्र सद्गुरूच्या हाती ठेवलेली आहे. आणि म्हणून एरवी ह्या प्रपंचामध्ये आपण करण्यामुळं काहीही गोष्टी घडणाऱ्या नाहीत, कर्तृत्व आपलं खोटं आहे हे समजून राहिलं की जो करता तो भोगता असा नियम असल्यामुळं करते पण आपलं नाही म्हटलं की भोगते पण आपल्याकडे येत नाही.
अशा तऱ्हेनं सोप्या रीतीनं या संसारातल्या विषमतेपासनं पंत महाराज आपल्याला सुखरूप करतात. आणि प्राप्त घडी तुझी साधनी गेली, पुढची घडी तव हाती नाही, ह्या सगळ्यामध्ये आपली परतंत्रताच ते आपल्याला सांगतायत की प्राप्त घडी जी आहे ही तू स्वतःला करता समजत असल्यामुळं तुझ्या पुढं प्राप्त झालेली आहे. त्याचा जो भोगतेपणा जो तुला भोगला पाहिजे त्या भोगाला तू तयार हो. फक्त तिथं मी भोग घेणारा हे कर्तृत्व मात्र तिथे ठेवू नकोस. प्राप्त घडी तुझी साधून गेली, पुढची घडी तव हाती नाही. पुढं काय व्हायचं ते होई नका. गेले तर गेले, मागुती न ये, भविष्य कोणी पाहिले नाही. एकदा क्षण भूतकाळात जमा झाला की तो पुन्हा येत नाही. मग त्याची खंत का करावी? अरे तेव्हा मला फार दुःख झालं हं, आणि हे दुःख झालं हं म्हणून तो पुन्हा 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 ते त्या दुःखातच रमत राहतो, स्वतःच रमतो. म्हणजे त्याला सुखप्राप्तीचा मार्ग मोकळा असतानाही तो भूतकाळामध्ये गुंतून पुन्हा पुन्हा ते दुःख पुनः प्रत्ययानं भोगत राहतो. भोगिले भोगीसी मीठ न मानीसी. ज्याचा एकदा भोग झालेला आहे त्या दुःखालाच तू कवटाळा जातोस. आणि एकदा जिलबी खाऊन तुझं पोट बिघडलं तरी तुला पुन्हा जिलबीच खावीशी वाटते. भोगिले भोगीसी वीट न मानीसी. तुला वीट कसा येत नाही? वस्ती सदा तुझी स्वप्न गेली, असं व्हावं तसं होऊ नये अशी तू स्वप्न सुख दुःखांची बघत राहतोस. हे मला अनुकूल आहे तेच व्हायला पाहिजे, जे प्रतिकूल आहे ते होता कामा नये. कशासाठी? वस्ती सदा तुझी स्वप्न गेली. अरे ह्या सगळ्या गोष्टी सुख दुःखाचे हे जे भोग आहेत यातनं जर तुला सुटायचं आहे तर सदानंद सद्गुरु भुवनी दत्त खेळे. सदानंद सद्गुरु दत्त खेळे. याप्रमाणे अत्यंत प्रॅक्टिकल असा आणि रॅशनल असा बोध या पत्रामधनं पंत महाराजांनी केलेला आहे. आणि संसाराची विषमता, संसाराची क्षणिकता, संसाराची मोहकता ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव विठूला करून दिली आहे. आणि या संसारामध्ये सावधपणानं काय कर्तव्य करायचंय तर गुरुला शरण जाऊन आत्मसुख प्राप्त करून घे हे सांगितलेलं आहे. आणि छान सांगितलं शलाकाताईंनी की समर्थ बालक समर्थाचे होऊन चिंता व्यसनी का झुरावे. बबनदादांनी मी बाळ तू जननी ही आपली भूमिका असावी हे सांगितलं. तसंच मूढ तुझा मी बाळ दत्ता करी माझा सांभाळ असंही पद आहे. अशा तऱ्हेची अशा अर्थाची अनेक पद पंत महाराज आपल्याला सांगतात. आणि हे तान्ह बाळ होऊन राहा असं जे सांगितलेलं आहे त्याच्यात तान्ह होण्याचं मर्म काय? तान्ह्या बाळाच्या बाबतीत ते तान्ह्या बाळाकडं कर्तृत्व किंचितही नसतं. त्यामुळं त्याची झोप झाली की नाही हे त्याची आई ठरवते. त्याला भूक लागली की नाही हे त्याची आई ठरवते. त्याची तहान झाली की पाण्याची आहे का दुधाची आहे हे त्याची आई ठरवते. त्याची आंघोळ कधी घालायची आई ठरवते. त्याला बोटी पाजायची की नाही पाजायची आई ठरवते. त्याचं सगळं काही आई ठरवते. तसं माझ्या सद्गुरु मातेनं माझ्यासाठी सगळं ठरवलेलं आहे आणि त्याविषयी माझी यत्किंचितही तक्रार नाही. माझं काम काय? आईकडं बघणं, एक मोकाड पसरणं आणि हसणं. बाकी आपलं काहीही कर्तव्य नाही. असं तान्ह बाळा होऊन आपण सद्गुरु मायेचं बघून जय दत्त गुरु जय दत्त गुरु असं म्हणत राहूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुधीर दादा. आता मी अभिजित दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. शलाका एक्सलंट बोलले तू.
धन्यवाद दादा. खूप छान प्रेझेंटेशन. धन्यवाद स्पेशली दादा. फ्लो ऑफ प्रेझेंटेशन वॉज व्हेरी गुड. म्हणजे एका टप्प्यानंतर एक जे सांगत गेले खूप छान उलगडलं आणि खूप समजायला सोपं वाटलं. ग्रेट थँक्यू. वर्क. छान, खूप छान. थँक्यू छान दादा. छान. असाच अभ्यासक्रम चालू राहू दे. असंच आम्हाला मार्गदर्शन होऊ दे पत्रामधनं. ग्रेट. थँक्यू. विश्वनाथ, कंटिन्यू. धन्यवाद अभिजित दादा. आता आपल्या आजच्या या पहिल्या पत्राचं विवेचन आणि मार्गदर्शन झालेलं आहे. आजच्या दुसऱ्या पत्राकडे वळूया. आजचं दुसरं पत्र हे श्री अवधूत जाधव, पत्र क्रमांक 172 यावर विवेचन करणार आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पत्र वाचनास सुरुवात करावी. येते ऐकू? हो येते. श्री गुरुदेव दत्त. प्रथम आज 7 मार्च अरुणदादांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून पत्र वाचनास सुरुवात करतो. पत्र क्रमांक 172 हे रावजींना लिहिलेलं पत्र आहे. आता थोडक्यात रावजींचा थोडा परिचय घेऊया. आता रावजींचा परिचय म्हणजे इतर सगळ्यात जास्त पत्र हे रावजींचीच उपलब्ध आहेत आपल्याला. तरी पण त्यांचा थोडासा परिचय माझ्या मतीप्रमाणे मी केलेला आहे, तो करून देतो. परिचय. रावजी उर्फ व्यंकटेश लक्ष्मण दड्डीकर. अंबाजी पंतांना अनंतराव उर्फ अण्णा, नरसिंह व रामचंद्र ही 3 मुले. यातील सर्वात ज्येष्ठ जे अनंतराव यांना 3 मुले. लक्ष्मण उर्फ भाऊ, बाळकृष्ण आणि गोपाळ. या तिघातील मोठे जे लक्ष्मण यांना 3 मुले. रावजी उर्फ व्यंकटेश, हनुमंत व श्यामजी. रावजी हे पंतांपेक्षा ज्येष्ठ होते. श्रींचे प्राथमिक शिक्षण दड्डी येथे झाले. त्यावेळी पंतांबरोबर रावजी, हनुमंत इत्यादी मंडळी असेल. ते दोघेही एकाच वेळी इंग्रजी शिकण्यासाठी बेळगावी गेले. पंत व रावजी हे नेहमी एकमेकांच्या सल्ल्याने वागत असत. रावजींच्या आप्त इष्ट मंडळींना जरी बाळप्पांकडून अनुग्रह झाला होता, तरी रावजींनी विरूपाक्ष बाळाजी कुलकर्णी उर्फ बाबा कुडची यांचेकडून अनुग्रह घेतला. याला श्रीपंतांची संमती होती. त्यांच्या संप्रदायात कट्यारीची पूजा करत व भजनात टिपरीत खेळत असत. पंत ही रावजींना बाबा कुडचींना खूप मानत. बाबांच्या वीर निश्चयामुळे व कट्यारीमुळे पंत त्यांना वीर कुडची म्हणत. रावजींचा बाबा व माझा बाळप्पा असे गुरुच आता मिळत नाहीत असे पंत म्हणत. कुडची बाबांनाही पंतांच्या अधिकाराची कल्पना होती. ते पंतांना फार मान देत. दिनांक 25/2/1880 रोजी बाबांनी समाधी घेतली. बाबांनी रावजींना पुढील अनुग्रह पंतांकडून पूर्ण करून घ्यायचे सांगितल्यामुळे रावजी पंतांकडे भजनाला कार्यक्रमाला येऊ लागले. रावजी पंतांना गुरुस्थानी मानू लागले. तरी पंत मात्र जवळचा मित्र या नात्याने रावजींशी व्यवहार करीत. पंत चरित्रातील अनेक घटनात रावजी साक्षीदार होते. श्रींच्या सांगण्यानुसार रावजींनी प्रथम चंदगड येथे, नंतर कुरुंदवाडे येथे वकिली करू लागले. पंत सुट्टीत कुरुंदवाड येथे जाऊ लागले. कुरुंदवाड येथे पंतांकडे बरेच जण येऊ लागले. आज सर्वत्र पंतांचा जो फोटो मिळतो त्यालाही रावजींचेच योगदान आहे. तो कुरुंदवाड येथे काढला गेला आहे. रावजीमुळेच कुरुंदवाड येथे भरपूर पंत शिष्य झाले. रावजी व श्रींचा पत्र व्यवहार खूप चालला. पंतांनी रावजींना लिहिलेली सुमारे 64 पत्रे उपलब्ध आहेत. आता पत्र वाचन करूया. पत्राचा विस्तार थोडा मोठा असल्यामुळं पत्राचं एक पॅरेग्राफ आणि त्याचा थोडा मला जमेल तसा सारांश हे केलेला आहे, तो वाचतो. चूक. रावजींनी काही संसारिक प्रश्न पंतांना विचारले असावेत व त्याला उत्तर पत्र क्रमांक 172 ने लिहिलेले आहे. 1. चूक. घटाकाश महदाकाश जातीने एक, पण महदाकाशाची शक्ती घटाकाशाला कधीच येणार नाही.
त्याचप्रमाणे जीव शिव ब्रह्म तत्वाने एकच, पण शिवाची शक्ती जीवास येणार नाही, कारण शक्तीचे कार्य उपाधी भेदाने जास्त कमी घडते. ज्ञानी हा तत्वे करून परब्रह्मच, पण ईश शक्ती त्यात असत नाही. अवतारी पुरुष सर्व शक्तियुक्त असतात, ज्ञानी मुक्त असत नाहीत. पण मजसारख्या क्षुल्लक भक्तांची किंमत काय? परंतु हे न जाणता मजला फाजील महत्व दिल्यामुळे फसलास. महद मोठी अशी सर्वत्र व सर्वांना व्यापून असणारी पोकळी किंवा आकाश ते महदाकाश. घडा किंवा भांडे अगर पात्र किंवा देह घट यांचे आत बाहेर जी पोकळी आहे ती घटाकाश. घटाकाश महदाकाशाहून वेगळे नाही, ती वेगळे आहे असे भासते. घडा फुटला किंवा देहघट पंचतत्वात विलीन झाला असता जी पोकळी असते ती महदाकाशाहून वेगळी नसते, दोन्ही एकच. पण घटाकाशाला सीमा येते, त्याचे कार्य सीमित असते. तसे महदाकाशाचे नाही, ते सर्वत्र व्यापून आहे. त्याचा महानपणा किंवा व्यापकपणा घटाकाशाला येऊ शकत नाही. पृथ्वी, आब, तेज, वायू व आकाश या 5 तत्वांचा अभिमान ज्यास आहे तो जीव. या 5 तत्वांचा अभिमान ज्यास आहे तो जीव. या 5 तत्वांची जाणीव आहे, पण अभिमान नाही तो शिव. आणि पंचतत्वे यापासून होणारा अभिमान यांची ओळख नाही. जो पूर्ण आहे तोच ब्रह्म. परंतु जीवास अभिमान असल्यामुळे त्यापासून शिवतत्व शक्ती घेत नाही, व जीव व शिव या दोघांच्या वेगळ्या कार्यामुळे, तत्वातील फरकामुळे त्या दोघांचे कार्य वेगळे किंवा कमी जास्त घडते. जे ध्यान धारणा लय लक्षातीत निष्काम शुद्ध जीवनमुक्त, ज्यांचा मीच ब्रह्म हा सिद्धांत, त्यास ज्ञानी म्हणावे. त्यांचे ज्ञान प्रयत्नाने उद्दिघ्नत होत असते. सर्व व्यापक होते तो परब्रह्मच असतो. आता परब्रह्म म्हणजे काय, तर सद्गुरूंच्या शब्दातच सांगतो, ज्याचे हृदय अनंत पोकळी सहज मावते, जो जो जुनाट अवीट अफाट आहे. तुझे मन इंद्रिये स्फुरणांचे जिव्हारी लहरी उठवणारा, जो तोच मी परब्रह्म होय. परब्रह्म हा सर्व व्यापक आहे, पण त्यात स्वतःच कर्तृत्व भाव मी असल्यामुळे त्यात ईश शक्ती किंवा ईश्वरीय गुण नसतात. आता अवतार म्हणजे काय? अव म्हणजे खाली. जो परमात्मा मुमुक्षूंना भक्तांना तारण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी खाली येतात, ते अवतार पुरुष असतात. उदाहरण श्री पंत महाराज. श्री पंत हे अवतारी पुरुषच होते. 7 पिढ्यापूर्वी त्यांच्या एका वंशजांनी एका पायावर गुरुचरित्र पारायण केले, तेव्हा त्यांना मी तुझ्या 7व्या पिढीत जन्म घेईन असा वर मिळाला होता. तसेच श्री बालमुकुंदांनी पंतांना माझ्या अनादी पुत्रा अशी हाक मारली होती. सर्व शक्तियुक्त म्हणजे जे बोधाने परिपूर्ण असतात, ज्ञानोद्देश असून देखील अहंकारी नसतात, किंवा आपला अधिकार कोठेही मिरवत नाही. भक्तीपुढे मुक्तीची किंमत त्यांना असत नाही. मुक्तीसिही मागे सारुणी नाचतो, दत्तची भजतो दीननिशी. याप्रमाणे इतर ज्ञानी मुक्त असतीलच असे नाही. ज्ञानाचा अहंकार हा सगळ्यात वाईट. इथे श्रीपंत महाराजांची थोरवी अगर त्यांचा मोठपण दिसून येतो. ते पूर्ण अधिकारी तसेच परब्रह्म स्वरूप ज्ञानी असून देखील आपला जन्म कशासाठी, अवधूत मार्ग प्रकट कराया आलो जन्मासी, हे माहीत असून देखील त्यांनी स्वतःकडे कमीपणा घेतला. 2 नंबर चूक. अनंत चिद्विलासातील प्रत्येक गोष्ट अनिर्वचनीय आहे, म्हणून प्रत्येक जण केव्हाही निरुत्तरच आहे. प्रतिज्ञा न लगे बुदबुदाला सागराचा अंत लागणे अशक्य आहे. जग हे सद्गुरूचा चिद्विलासच आहे. कारण का? एकाकी न रमते म्हणून भोग्य भोगता आपणच झाला. प्रत्येक गोष्टीचा निर्माता व नियंता एक सद्गुरूच. तो कसा आहे हे निश्चयपूर्वक सांगता येणार नाही. श्रींच्या शब्दातच सांगतो, सर्व त्रिपुटीचा विस्तार चिद्विलासच आहे. सर्वत्र आत्मा आत्मीच रमतो. सर्व ब्रह्मस्वरूप आहे. द्वैतातीत शब्द सत्य ज्ञानानंतर सद्गुरूच नांदतो. या गोष्टी स्वानुभव सिद्ध आहेत ना. तसेच भक्तालापमध्येही फारच विस्तृत सांगितले आहे. तूच विश्वरूपाने विलसतो आहेस, मग व्यापक तरी कोठून आणावा?
परमाद्वैत स्थितीत व्यापक म्हणणे चुकीचे होईल. इतकेच की तू जसा आहेस तसाच केव्हाही आहेस. फक्त कल्पित पुरुषांचे भ्रांतीमूलक कल्पनेने इतका भिन्न कल्पिला गेला. चिदविलास प्रिय हा तुझाच खेळ ना. 3. चूक. भक्त खरा ना होता भक्त वात्सल्याची खून कशी मिळावी. व्यभिचारी भक्तीत भक्तवत्सल ब्रीद अनुभवास येणार कसे. उघड विभक्तीत राहून भक्त म्हणविणे अयोग्य. पूर्ण ओळखी खेळीत भक्ती घडतच नाही. समर्थांची पूर्ण ओळख लागणेच नाही. अनंत आहे. आम्ही काल्पनिक भक्त आहोत. त्यांच्या खऱ्या भक्तीचे बीज आम्हाला जर कळलेच नाही तर त्यांच्या सामर्थ्यावर टीका करण्यास काय अधिकार आहे. तर भक्त कोण. जो विभक्त नाही तो भक्त. भक्ती म्हणजे अविभक्त स्थिती. ही स्थिती येण्यासाठी तुझीच कृपा पाहिजे. पूजा केली भावरहित फक्त तोंडाने तुझे नाम घेतले, कीर्तन ऐकले, भजन केले, साधन केले, तरी जोपर्यंत आपल्या आतून किंवा पूर्ण भाव अर्पून आपण त्याला शरण जात नाही तोपर्यंत भक्ती होऊ शकणार नाही. महाराजांनी एके ठिकाणी म्हणले आहे, तुझी भक्ती तूच करून घे. या पद्धतीने भक्ती घडत नसेल तर त्याचा प्रेमा कसा अनुभवास येईल. त्या सद्गुरु मायेचे प्रेम कसे प्राप्त होईल. जर तुमच्या मनात आशा आकांक्षा असतील किंवा कोणताही संकल्प धरून अपेक्षेने भक्ती करत असाल तर त्या व्याभिचारी भक्तीत बाहू उभारुनी दत्त गरजतो भक्तांशी राखितो सद्गुरु माये सतत पानावली. यासाठी भक्तांसाठीचे प्रेम अनुभवता येणार नाही. मी सद्गुरु भक्त, मी भक्ती करतो किंवा सर्वांना दिसेल जाणवेल अशा रीतीने भक्तीचा भास जरी केला तरी तो खरा भक्त म्हणविता येणार नाही. जोपर्यंत त्याला आपण आपल्या आत पाहत नाही, त्याच्याबरोबर समरस होत नाही, सर्व चराचरात त्याला पाहत नाही, तोपर्यंत भक्ती घडत नाही. एकतर त्याची ओळख लागणे कठीण, त्याचे कृपेशिवाय त्याला जाणणे कठीण. तो सर्वत्र व्यापून आहे. त्याला अतिजुनाट म्हणावे तर चिर तरुण, तरुण म्हणावे तर अतिजुनाट, अशा अनंत स्वरूपाचा आहे. तो कसा आहे हे सांगता वेदही थकले. नेती नेती तसा नाही म्हणू लागले. तो कसा आहे हे आपल्यासारख्या पामरास कळलाच नाही तर त्याच्यावर टीका करण्याचा, त्याच्या सामर्थ्याबद्दल शंका घेण्याचा अधिकार आम्हास नाही. 4. चूक. या संसार चिदविलासात ज्या गोष्टी घडतात त्या प्रारब्धानुसार होतात, ईश इच्छेने होतात किंवा सहज घडतात. हे परमगूढ आहे. आम्हीच काहीतरी कल्पना करून त्यात जास्त कमी करण्याची शक्ती उपास्य देवतेच्या अंगी आहे असे मानून आमच्या मताविरुद्ध घडल्या की आमची भक्ती क्षणात मावळून देवतावर आम्हीच क्रोध करू लागतो. उपास्य देवता कधी काळी आपली शक्ती इतकी आहे असे कोणास परोक्ष किंवा प्रत्यक्ष सांगत नाही. मनुष्य प्राणी जन्मास येतानाच त्याच्या संबंधित घटनांनुसार सर्व काही घडत असते. त्याच्या प्रारब्धानुसार घडत असते. काय घडणार, काय होणार हे विधिलिखित असते. त्यात काही बदल होत नाही. जो तो आपलं गाठोडं घेऊनच आलेला असतो. जे घडणार आहे तेच घडते, जे घडणार नाही ते कदापि घडत नाही. आपणच आपला तर्क चालवून आपल्या देवाला नवस सायास बोलत असतो. काहीतरी भलतीच मागणी करत असतो किंवा काही गोष्टी त्याच्याकडून व्हाव्यात ही अपेक्षा ठेवून त्या देवाला सीमित करत असतो. देव म्हणजे आपला चाकर समजून त्याच्याकडून अपेक्षा ठेवत असतो व त्या पूर्ण झाल्या नाही तर त्याला खोटा म्हणतो. त्याच्यावरील श्रद्धा कमी करतो. प्रत्यक्षपणे आपण त्याची भक्ती करत नसतो. देव म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करणारा एक व्यक्ती समजत असतो. देव कधीही मी अमुक आहे, माझी शक्ती इतकी आहे, तुझ्या अपेक्षा पूर्ण करेन असे कधीच सांगत नाही. 5. चूक. चांगल्या वाईट गोष्टी आम्ही मनाने समजतो, त्या खरोखर तशा असत नाहीत. काल्पनिक गोष्टीत सत्याधिष्ठान, समर्थाची उदासीनता किंवा कर्तृत्व मुळीच नाही. सुख दुःख हे धर्म मनाचे रूप तुझे शांत. आपलाच भ्रम असतो की ही गोष्ट चांगली, ही वाईट,
ज्यापासून आपला लाभ होतो ती चांगली व लाभ होत नाही ती वाईट, अशी आपली समजूत असते. प्रत्यक्षात आपल्याला जी हितकारक अगर अहितकारक ती दुसऱ्याला तसे असेलच असे नाही. आपण इतरांचा विचार न करता फक्त कल्पनेत रममाण झाल्यामुळे आपला तसा समज होतो. सद्गुरू किंवा इतर देवता हे वास्तवात वावरवा असल्यामुळे काल्पनिक गोष्टीत त्यांचे काही कर्तृत्व कर्तव्य नसते. 6. चूक. संसार सुख मनाजोगी मिळत नाही म्हणून देव खोटा झाला. क्षणिक भासमान मिथ्या दृश्य विषय व इच्छा तृप्ती नाही. समर्थाचे सामर्थ्य नाहीचे झाले. शाबास भक्ती. सिंहाने उंदराच्या घरी सामर्थ्य दाखवावे, नाही तर तो सिंह नाही. पुढील घडीत नाही, मागील घडीत नाही, वर्तमान घडीत आहे नाही, अशा देखत भुलीच्या मृगजळात आमच्या भ्रांतीमुळे इच्छा पूर्ण होत नाही म्हणून तो असमर्थ झाला. बरे, तो आमचा इतका ऋणाईत होण्याला आम्ही त्याचे खरे भक्त तरी आहो काय? सदा संसार, विषय, संपत्ती, देह, गेह, धन, मान इत्यादीवर आमचा पूर्ण लोभ ठेवून त्याच्या प्रतीर्थ भक्ती अशा व्याभिचारणी भक्तीचे असमाधान हेच फळ. अशा भक्ताच्या ठिकाणी देव पण अनुभवास येणार नाही. त्याने सोडले नाही, आम्ही सोडविले. उंदराच्या बिळात प्रकाश पडला नाही म्हणून सूर्याची तमहारक शक्ती नाहीची झाली काय? स्वार्थाची जातच अशी. आपल्या सांसारिक इच्छा पूर्ण न झाल्यामुळे देवास खोटेपणा अगर संचितपणा येणार नाही. आपल्या कामनांची पूर्ती झाली नाही, संसारिक अडचणी आल्या, आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकल्या नाही, तर त्याचे सामर्थ्य कमी झाले असे होणार नाही. आपल्याच प्रारब्धात नाही असे समजावे. त्याचा दोष देवावर लावू नये. अशा प्रकारची खोटी भक्ती कामाची नाही. त्याचे पुढे आपण एकश्चित आहोत. तो काही आपल्या इच्छा पूर्ण करणारा चाकर नाही. पहिल्यांदा आपण त्याचे खरे भक्त आहोत काय हे पाहावे. आपण त्याच्या आवडीप्रमाणे वर्तन करतो काय? त्याचा फोटो पुजला, आरती केली, नैवेद्य दाखवला, या सर्व क्रिया अपेक्षा ठेवून केल्यानंतर ती भक्ती होईल काय? सदा विषयी रममान होऊन त्याचेकडून इतर अपेक्षा ठेवल्या असता त्या व्याभिचारी भक्तीने असमाधान प्राप्त होईल. त्याला कारणही आपणच असतो. देव आपणाला सोडत नाही, तर आपणच आपल्या इच्छा पूर्ण न झाल्याने त्याचेपासून दूर होतो. त्यामुळे त्याला काही उणे पण येत नाही. आपली भक्ती किंवा हे मागणे स्वार्थाचे असते. चूक. 7. चूक. मांडीवर घेऊन सद्गुरूने जीवपण, बंध, मोक्ष, 84 ची फेरी, जन्म मरण, संचित क्रियामन, प्रारब्ध, द्वैत भ्रांती इत्यादी कल्पितांचा ठाव पुसून शुद्ध अद्वैतांबुधींचा मत्स्य केला हे विसरून स्वप्नवत संसारात ढवळाढवळ करण्याचे क्षुल्लक काम त्याने केले म्हणणे व विषम व्यवहारात समत्व दिसत नाही म्हणून त्याच्या हरिहराधिकास ही असाध्य अशा कृतीस निरर्थक म्हणणे म्हणजे निव्वळ धाडसपणा आहे. त्याच्या इच्छेने सर्व काही होते, तर असे व्हावे तसे न व्हावे हे म्हणणे त्यास आम्ही तनु मन धन अर्पण केले नाही, फक्त ढोंग केले म्हणून आम्हीच फसलो. ज्यावेळी सद्गुरूने आम्हाला अनुग्रह देऊन सर्वातून मुक्त केले, कशाचाही बाद ठेवला नाही, आपल्यासारखेच केले, द्वैतपणा नाहीसा करून स्वानंद सागरातील मत्स्य केले, इतकी मोठी देणगी मिळून देखील खोट्या संसारिक गोष्टीत सहाय्य न झाला असे म्हणणे बरोबर नाही. त्याचे शक्तीवर संशय घेतल्यासारखे आहे. सर्व काही त्याचे इच्छेने होते, तर आपल्या मनासारखे व्हावे हे म्हणणे अयोग्य आहे. आपण त्याला पूर्ण शरण गेलो का? सर्व काही तोच, दत्ता तू तू तूच हा भाव मनी ठसला का? त्याचा बोध अंतरी जिरला का? त्याच्या आज्ञा आपण पाळतो का हे अंतरी पाहावे. फक्त शरण गेलो हे तोंडाने बोलून चालणार नाही. त्याला पूर्ण शरण न गेल्यामुळे आपण फसतो. 8. चूक. देवपण, भक्तपण, दातृत्व, पात्रता या गोष्टी आमच्याच. अनुकूलता दिसली की वाहवा, नाही तर सबजूट. देवाची कल्पना आम्हीच केली, त्याच्या सामर्थ्याची कल्पना आम्हीच केली. आम्हाला अनुकूल व्हावा अशी इच्छा आम्हीच धरली. प्रतिकूल झाला, निर्दय झाला असे आम्हीच म्हणतो.
हीच आमची अनन्य भक्ती, म्हणून डळमळीत शांती. आपणच आपल्या कल्पनेने देवास एका प्रकारात बसवतो. देव असा, त्याला नवस केला असता तो पावतो, इत्यादी. तो सर्वत्र भरला आहे असा आपण अनुभव घेत नाही. त्याच्या आवडीनुसार भक्ती करत नाही. भुकेलेल्यास अन्न देऊन, तहानलेल्यास पाणी देऊन त्याला तृप्त करावे, त्या योगे देव प्रसन्न होईल. पण तसे न करता मी या देवाची भक्ती करतो, मी या देवाचा भक्त, त्याची आरती करतो, अभिषेक करतो, इत्यादी देवास न रुचेल अशा गोष्टी करून आपले इच्छित साध्य झाले नाही तर देवाला खोटं ठरवतो. दत्ता, तूच, तुझ्याशिवाय अन्य कोणी नाही, अशा प्रकारची अनन्य भक्ती करत नाही. त्यामुळेच त्याच्यावर श्रद्धा डळमळीत होऊन त्याच्याशी एकत्व पाहू शकत नाही. 9. चूक. सदा भिक्षेवर निर्वाह, महदाकाश मठ, पादद्वय वाहन, श्वान सहचर, भस्मभूषण, दिशावस्त्र, कैवल्याचा पुतळा, अशाजवळ काय मागावे व तो देईल काय? शुद्धाद्वैतास लाज कुटील, भिकारी श्रीमंताची कथा काय ठाऊक? द्वैताचा पूर्ण अभाव, मग खटलाच नाही. त्याने कोणाची कधी कशी वकिली करावी? अशा परम समर्थाजवळ कैवल्य दानच मागावे. ते सोडून भलतीच मागणी करून त्याच्या ब्रीदास अनुसरून ती पुरी केली नाही म्हणून आपल्या भक्तीची राख रांगोळी करून निजप्रेमात माती कालवून घेणे आणि क्षणिक सुखाच्या आशेकरिता अखंड वैभवास मुकणे, याकरिताच आम्ही समर्थाला शरण गेलो काय? जो निरीच्छ सद्गुरू अवधूत, कोणत्याही गोष्टीत अडकत नाही, सर्व जगाला पोषणारा, पण स्वतः भिक्षेवर राहतो, ज्याला भिंती असलेल्या घराची गरज नाही, हे विश्वच ज्याचे घर, त्याचे दोन्ही पाय हे त्याचे वाहन, 4 वेद हेच त्याचे सहचर श्वान, त्याने अंगी भस्म लावले आहे, आड दिशा हे ज्याचे वस्त्र, असा जो प्रेमाचा पुतळा न मागताही भक्तांना सर्व काही देतो, त्याचे जवळ या खोट्या संसारातील काय मागावे व अशा नश्वर गोष्टी तो आम्हा भक्तांना देईल काय? जो सर्वांना व्यापून आहे, वेगळा नाहीच, सर्वत्र तोच भरला आहे, त्याला सर्वच सारखे, राजा भिकारी गरीब श्रीमंत सर्व सारखेच, जो कोणालाही परका समजत नाही, त्याच्यापेक्षा कोणी वेगळा नाही, त्याने कोणाची बाजू घ्यावी? अशा प्रेमानंदाच्या पुतळ्याजवळ लौकिकातील काही न मागता तुझ्याच सारखाच कर, हा सामरस्य भाव मागावा. तो सोडून इतर गोष्टी मागितल्यावर देणार नाही. त्याचे जवळ त्यालाच मागावे, त्याचे निजप्रेम मागावे. एकदा तो आपला झाला की कशाचीही कमी पडणार नाही. त्याला सोडून इतर गोष्टींची मागणी करून पूर्ण न झाल्यामुळे भक्तीचा वीट करतात. अशाने त्याने जो निजप्रेमा दिला त्यापासून आपणालाच दूर व्हावे लागले. क्षणिक संसारातील सुखासाठी त्याने दिलेल्या निजानंदास आपण बाजूला सारावे काय? 10. चूक. विचार करून पाहता विषम प्रसंगी विलक्षण धैर्य, निर्विषय प्रेमसुख, अडचणीत सुविचार रूपे सहाय्य, बहुतकाळ निश्चिंती, सहज जीवन मुक्ती, ही देऊन जन्म मरण भीती, काळाची खंती, द्वैत भ्रांती, पाप पुण्य, धर्माधर्म, कर्माकर्म यांची समाप्ती केली. महान महान कर्मठांना, उपासकांना, योग्यांना, ज्ञान्यांना असाध्य अशी स्थिती, आमची योग्यता काहीच नसता, भक्ती नाही, वैराग्य नाही, योग याग तपादी खटपट नाही, केवळ विषयांध अप्पलपोटे संसारसक्त मूढांना निजप्रेमाची खून दिली. ते विसरून एकश्चित क्षणिक स्थित काल्पनिक खोट्या मनाचे खुळ्या लहरीला मान देऊन समर्थाची कृतज्ञ होणे, हे बालिशपण नव्हे काय? दिव्या भीतीने आदित्य तेजोमय म्हणण्यासारखेच समर्थांच्या अंगी सामर्थ्य नाही असे आमचे म्हणणे आहे. वरील उत्तरात सद्गुरूंनी आम्हाला काय दिले हे सांगितले आहे. प्रतिकूल परिस्थितीत विलक्षण धैर्य, निरपेक्ष प्रेम, अडचणीच्या वेळी मानसिक स्थिरता, त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा आठव, सर्व भार त्याच्यावर टाकून सहज निश्चिंती, इतरांना बहुप्रयासाने मिळणारी मुक्ती सहज दिली.
तसेच बोधाद्वारे आपण कोण हे सांगितले. हा देह म्हणजे तू नव्हेस, त्यामुळे तुला जन्म मरण नाही. तसेच काळ भीती तुला नाही. मी तू दोघे एकच हे सांगून द्वैत भ्रांती घालवून दिली. पाप पुण्य धर्माधर्म इत्यादी सर्व दंभ मतांचे खंडन केले. जो मार्ग प्राप्तीसाठी कित्येकांना योग याग साधन कर्मे करावी लागतात, तो मार्ग अगदी सहजगत्या आपली योग्यता नसताना देखील दिला. एवढी मोठी प्रेम देणगी मिळून देखील आपण जर संसारिक अपेक्षा ठेवून असलो तर याला लहान मुलासारखा हट्टीपणा म्हणावे लागेल. आपण त्याचे योग्यतेविषयी शंका घेणे म्हणजे दिव्याने दिव्याला म्हणजे दिव्याने सूर्याला किंवा लहानाने ज्येष्ठांची बरोबरी करण्यासारखे होईल किंवा समर्थाचे सामर्थ्य तपासण्यासारखे होईल. या संदर्भात श्रींचे पद क्रमांक 2295 फारच बोलके उदाहरण आहे. खोट्या संसारा का रे भुलसी पामरा, काळग्रास हा जानसी न तू सर्व ही पसारा. क्षणिक वस्ती जाणून तुझी जाई निज घरा, जाता शरण सद्गुरु दत्ता मिळसी परावरा. 11. हुकूमच नाही तर तो रद्द काय करण्याचा, तुझ्या पोरक्या उद्गारांचा राग न येता हसेच येणार. क्षमा काय अनुभवाने सिद्धांत ठरले, मग हाकाटी बंद झालीच पाहिजे. शांतीत वाचा नाही दत्तच आहे, त्या परम विश्व गुडात मी गूढ झालो आहे. मी भक्त ज्ञानी विरक्त मूर्ख पंडित विचारी इत्यादी काहीच नाही. भविष्यांध मूढ प्राणी सद्गुरूच्या वचनावर भरोसा ठेवून त्याच्या सूत्राने माझी अंतर्बाह्य क्रिया चालली आहे. त्या परम समर्थ ज्ञान भास्करापुढे मी केवळ शूद्र खद्योत अशी उपमा घेण्यास योग्य नाही. त्याचे सामर्थ्य त्याची करणी, त्याची स्थिती, त्याची आवड, त्याची गती मला काय कळणार. तू मात्र धन्य झालास, कारण की त्या समर्थाची पूर्ण किंमत तुला कळाली. त्याच्या सामर्थ्याची परीक्षा केलीस, त्यास भिकारी निर्लज्ज ठरविलीस, त्याच्या पदरी मूर्खपणा बांधलास. तू खरा भक्त आहेस, म्हणूनच तुझे उद्गार तुला शोभले. माझ्यासारख्या पामराची काय बिशाद समर्थाला नाव ठेवण्याची. कसाही निष्कपट प्रेमळ आहेस, तुझा नेहमीचा दत्त. वरील उत्तरात महाराजांनी रावजींची कान उघडणी केली आहे व मन शांत ठेवण्यास सांगितले. शांती ही अनुभवावयाची असते, ती बोलून दाखवावयाची नसते. तसेच महाराजांनी आपण कसे आहोत, आपला नियंता कोण आहे हे सांगितले आहे. त्यांनी स्वतःला गुरुपेक्षा वेगळे अस्तित्व ठेवलेच नव्हते. तू तू तूच हे शब्द ते बोलत नव्हते, तर अनुभवत होते. म्हणून तर त्यांनी आपल्या मार्गाला अनुभव मार्ग संबोधले आहे. त्यांच्या सर्व क्रियांचा नियंता तोच अशा परमोच्च स्थितीत पंत होते. त्या सद्गुरुरूपी सूर्यापुढे ते स्वतःला एक काजवा समजून घेण्याची ही योग्यता आपली नाही, एवढी नम्रता त्यांच्या अंगी बांधली होती. आपल्या सांसारिक मागण्या पूर्ण झाल्यामुळे त्यांची योग्यता कदापि कमी होणार नाही, हे पंतांनी रावजींना सांगितले आहे. पण रावजीवर महाराजांची जी प्रीती होती ती पुढील एका वाक्यात कळून येते. कसाही निष्कपट प्रेमळ आहे. सारांश. वरील पत्रानुसार रावजींना सांसारिक त्रास फार होत असावे असे जाणवते. त्यामुळे त्यांचे मन उद्विग्न होऊन त्यांनी आपल्या उपास्य दैवतालाच फार दूषणे दिली असावीत. तसेच त्यांच्या अनेक शंका कुशंका असाव्यात असे वाटते. त्यामुळे त्यांचे मन चलबिचल झाले असावे. त्यांचा व स्त्रींचा व्यवहार नेहमी होत असावा. त्यांचे एकमेकावर निष्कपट प्रेम होते. महाराजांनी वरील पत्रात त्यांची कान उघडणी करून उपदेश देखील केला आहे. त्यांना मन शांत ठेवण्यास सांगितले आहे. सद्गुरूने आपल्याला काय दिले, त्याचे जवळ काय मागावे हे सांगितले आहे. आपली आंतरिक आत्मस्थिती कशी आहे हे सांगून त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एक, हे पत्र महाराजांनी रावजींना न लिहिता आपणा सर्वांनाच लिहिले आहे असे वाटते. रावजी हे फक्त निमित्त आहेत, कारण रावजी हे पंतांचे लहानपणापासूनचे सवंगडी. त्यांना एवढे मोठे पत्र लिहिण्यापेक्षा पद क्रमांक 2534
सर्वस्वाशी रजा दिली बंधन का आता. क्षणिक संस्कृती वरली विरती व्यर्थ व्यवहार चिंता. वाढ मनातीत स्वरूप स्थिती गिळूनी द्वैता द्वैता. दत्तपदी अहंभाव अर्पुनी सेवी प्रेमामृता. हे दिसण्यास लहान पण अर्थपूर्ण पद जरी लिहिले असते तरी रावजींच्या सर्व शंकांची निरसन झाले असते. एवढे होते. श्री गुरुदेव दत्त. एवढे करून पत्र वाचन संपवतो. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद अवधूत दादा, खूप छान पत्राचं विवेचन केलं. संदर्भ दिलेत, वेगवेगळे आमच्या चुका दाखवून दिल्यात. धन्यवाद. आता मी बबन दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. अवधूत, तुझं अभिनंदन. फार सुरेख संदर्भासह सादरीकरण केलंस. अभ्यास चांगला आहे, अभ्यास वाढवत जा. आता पंत महाराजांनी रावजींना जे लिहिलेलं पत्र आहे, त्या हे जे 18 मार्च 1902 ला महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये 11 चूक 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 असं लिहिलं. चूक नेमकं काय, चूक याचा अर्थ काय, त्याच्या खाली त्यांनी शेवट करताना तुझा नेहमीचा दत्त असं म्हटलेलं आहे. त्या अवधूतनं सांगितल्याप्रमाणे पंत महाराजांना रावजींनी काही सांसारिक प्रश्न विचारले असतील. ते रावजींनी लिहिलं हे आपले सर्वांचे सांसारिक प्रश्न आहेत आणि त्या सांसारिक प्रत्येक प्रश्नावरती महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या सर्वांचीच कान उघडणी केलेली आहे. रावजीची कान उघडणी करायची गरज नाही, कारण रावजींचा त्यांचा जो प्रेम आहे सहज त्यांना सांगता आलं असतं. पण या रावजींच्या माध्यमातून पंत महाराजांनी रावजींनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तर दिलेली आहेत. त्याच्यामध्ये पंतांची जी सलगी आहे, आंतरिक तळमळ आहे आणि पंतांचा एवढा मोठा अधिकार असून जो नम्र भावाने जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्या मार्गदर्शनाचा विचार करता एका समर्थाशिवाय या विश्वामध्ये दुसरं काही नाही, तोच समर्थ सर्व करणार आहे, याची प्रचिती महाराजांनी या पत्रामध्ये दिलेली आहे. त्याला चूक असं शीर्षक दिलेलं आहे. मला आता मी सुधीरला सांगेन चूक असं शीर्षक का दिलं. चूक चूक म्हणजे आपण संसारामध्ये आपण चिरंजीवी आहोत अशा प्रकारचं आपलं वर्तणूक असते आणि मग त्याच्यामध्ये ज्या गोष्टी, प्रत्येक गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे कुठली गोष्ट नाही झाली की आपण त्याच्यावरती सद्गुरूपासून आपण दूर जातो. हे माझ्याच वाट्याला का असं म्हणायची सुरुवात होते आणि वेगवेगळ्या चुका करत असतो आपण. तर ती शक्ती प्रभावीपणे कसं कार्य करत असते याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि ते दुर्लक्ष झाल्यामुळे आपली सगळी आपली परिस्थिती धोक्यामध्ये येते. आपण गडबडतो आणि मग आपलं मन सगळं विचलित होत असतं. पण हे सगळं सांगत असताना पंत महाराजांनी रावजींना पहिल्या चुकीमध्ये असं म्हटलं की मला फाजील महत्व दिल्यामुळे तू फसलेला आहेस. मी तुला सांगितलं. हा केवढा मोठा भाव आहे. म्हणजे दोघांचं अंतःकरण सारखंच आहे. अंतःकरणामध्ये काय चाललेलं हे पंत महाराजांनी पूर्णपणे जाणलेलं आहे. रावजी हे ते जाणतात. असं गृहीत धरून त्यांना सांगितलं की तू काय मला फाजील महत्व दिल्यामुळे फसलेला आहेस, म्हणून तू अशी चूक करतोस की काय, असं सांगितलं असावं असं एकंदरीत वाटतं. आणि जे काही 11 प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रत्येक ह्याच्यावरती जर बोलत राहील तर भरपूर वेळ जाईल. पण एक गोष्ट नक्की आहे की तो समर्थ सर्व काही राखतो. चुका करतो ते आपण चुका करत असतो. आम्हाला संसार सुख मनाजोगं नाही मिळालं म्हणून देव खोटा, क्षणिक आहे. कारण ते आपण सगळ्या क्षणिक गोष्टीमध्ये आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. जी शाश्वत सत्य आहे त्या शाश्वत सत्याकडे वाटचाल कधीही होत नाही. आम्हाला खरी भक्ती कधी कळलीच नाही. त्या खऱ्या भक्तीचा अधिकार काय आहे तो आम्हाला न कळल्यामुळे आम्हाला तर समर्थावर टीका करण्याचा अधिकार काय आहे असं पंत महाराज रावजींना सांग. समर्थावर टीका कशात, समर्थासारखा दुसरा कोणी समर्थ
असूच शकत नाही. पंत महाराज आपल्या एका पदामध्ये 1550 नंबर पदामध्ये असं म्हणतायत, समर्था कोणी नाव ठेवावे, स्वस्थ चरणी पडून राहावे, चिद्विलासे रमतो सदा, त्याची खूण त्याशी ठावे, अनंत शक्ती अनंत विलास, अनंता स्मरावे, पूर्ण चकित दत्त पडला चरणी, नेने केवी उठावे. समर्थाला कसलंच नाव नाही. सगळ्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या आपल्याच आहेत आणि त्याच आपण वेळोवेळी सुधारल्या पाहिजेत. समर्थाला नाव ठेवायची आपली पिशाच नाही. तू कसंही असलास तर तू निष्कपट प्रेमळच आहेस, खरा भक्त आहेस. तू काढले तुझे उद्गार तुला शोधतायत. कारण काय आहे की या संसार चक्रामध्ये आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्याकरिता पंत महाराजांनी रावजीच्या मीडियातून रावजी हे निमित्त, आता अवधूतने सांगितलं रावजी हे फक्त निमित्त आहे. आपणा सर्वांकरताच सगळ्या खुणा पंत महाराजांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की हा सगळ्या या विश्वामध्ये सर्व विश्व जे आहे ते त्याचंच आहे. तो सर्व त्याचा चिद्विलास आहे. सर्वत्र ते आत्मस्वरूपात वस्त आहे. त्यामुळे त्याचा अंत लागणं कठीण आहे. सागराचा अंत सागर आहे, तो प्रेमाचा सागर आहे. त्या प्रेमसागरामध्ये त्या प्रेमामध्ये त्याला कशाचाही अंत लागणं शक्य नाही. असा अंत न लागणारा असा सद्गुरू असताना त्याच्या चरणी तो जे सांगेल त्याप्रमाणे वारंवार न करता आपण केवळ वारंवार परत रिपीटेडली त्याच चुका करत असतो. आपल्याला भक्ती करणं आवश्यक आहे, त्याला शरण जाणं आवश्यक आहे, त्याच्या चरणामध्ये स्थिर राहणं आवश्यक आहे. या सगळ्या आवश्यक बाबी सगळ्या पंत महाराजांनी आपल्याला अत्यंत मार्मिकपणे या 11 चुकांमधून दिलेल्या आहेत. त्या 11 चुकांमध्ये वेगवेगळे विषय मांडलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या विषयांचं विश्लेषण अवधूतने त्याच्या मतीप्रमाणे खूपच चांगलं केलेलं आहे. त्याकरता वेगवेगळे संदर्भ दिलेले आहेत आणि त्या संदर्भानुसार त्यानं चांगलं विस्तृतपणे विवेचन केलेलं आहे. पण या सगळ्या चुका आपण करतो आहोत. पण या चुकामध्ये कुठेही चूक होते, चूक की बरोबर हे ठरवण्याचा अधिकार त्याचा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपलं कर्तृत्व कुठेही नसतं, न ठेवता त्याच्या ठिकाणी आपण आपली दृढ श्रद्धा ठेवणं, दृढपणे राहून समर्थाच्या अंगी काय सामर्थ्य आहे, काय नाही, या सगळ्या गोष्टीची चहानिशा काही न करता पंत महाराज एका ठिकाणी असं म्हणतायत की मी सांगतो त्या वचनाप्रमाणे राहा. मी सांगतो जर तुला जर पटत नसेल तर माझं तोंड बघू नकोस. मी पटत असेल तर माझ्या पायावर चरणावरती डोकं टेक, नसेल पटत तर माझं तोंड सुद्धा पाहू नकोस. अशा प्रकारचा उद्देश पंत महाराज उपदेश करतात. आणि ते सांगत असताना पंत महाराज वेगवेगळ्या उपमा देऊन त्यांचं सामर्थ्य काय होतं याची प्रचिती आपल्या सर्वांना तर येतेच. आणि या सगळ्या सामर्थ्यामध्ये त्यांनी आपलं कर्तव्य पण कुठेही न दाखवता आपल्या चुकांवरती मार्मिकतेने उत्तर पंत महाराजांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यामुळे या चुकांमध्ये सुधारणा करण्याकरता समर्थाला नाव न ठेवता समर्थाने घालून दिलेल्या नियमानुसार वाटचाल करणं हाच विहित मार्ग आहे असं एकंदरीत मला वाटतं. याच्यावरती चूक असं का लिहिलेलं आहे त्याच्यावरती सुधीर दादा आपल्याला सविस्तरपणे बोलतील. सगळीकडे चूक 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 असं म्हटलेलं आहे. असं रावजीकडे असं काय घडलं असावं, अशी कोणती संसारिक व्यथा रावजींकडे असावी आणि चूक चूक असं म्हटलेलं आहे. त्याचं विस्तृतपणे विवेचन आपल्याला सुधीरजी करतील. सुधीरजी कोण आपल्याला ऐकायचं आहे शांतपणे. आणि या सगळ्या चुका प्रत्येकाने वाचून घेऊन आपण आपल्या अंगी कसा मार्ग दिलेला आहे महाराजांनी तो मार्ग अंगीकारावा. यापेक्षा वेगळं काही सांगावं असं वाटत नाही. आपली अनन्य भक्ती आहे ती डळमळीत असू नये. आपली जी भक्ती आहे अनन्य भक्ती जी आहे ती दृढ भक्ती असावी, तरच शांती लाभेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक ह्याचा वारंवार विश्लेषण करत पाहत बसत नाही. 11 चुका सांगितलेल्या आहेत. सुधीरला माझी विनंती आहे, चूक असं हेडिंग पंत महाराजांनी का दिलेलं आहे रावजीनं लिहिताना ते मला जाणून घ्यायचंय. मलाही काही कळलेलं नाही, ते जाणून घेणं अत्यावश्यक आहे. आणि मग रावजीची तयारी तर खूपच होती. रावजीचं सगळं अंतःकरण पंत महाराज आपल्या मनामध्ये रावजी आपण स्वतःला वेगळे समजत नसत,
त्यांच्या दोघांचा विचारांची दिशा एकच होती. असं असताना देखील रावजीच्या माध्यमातून आपणा सर्वांना आलेल्या येणाऱ्या सगळ्या सांसारिक अडचणीबद्दल पंत रावजींनी जे विचारलेले आहेत, त्याचं जे विश्लेषण पंत महाराजांनी केलेलं आहे, ते सर्वांसाठी उद्बोधकच असंच आहे. आपण सगळे रावजीच आहोत असं आहोत. नाव घालायचं आपलं आणि मग पत्र वाचलं की आपल्याला कळतं की बाबा काय, जर तो परब्रह्मच आहे, सर्व शक्तियुक्त असा आहे, ज्ञानी तत्व व्यक्त करून परब्रह्मच आहेत. तेच पंत महाराज स्वतः परब्रह्मच आहेत. परब्रह्माला त्या या सगळ्या गोष्टीची गरज नाही, पण त्या परब्रह्माने आपल्या सर्वांच्या ज्या होणाऱ्या संसारिक